श्रीराम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा संविधानाचा अपमान केलेला आहे आमचा कधीही सहन करणार नाही। आज भारतीय जनता पार्टीतर्फे जितेंद्र आव्हाड यांचा निषेध करतो, कारण आम्ही संविधानाला मानणारे लोक आहेत। आमचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब हे सुद्धा संविधानाला मानून या देशाचा या जगाचा कारभार करतायत आणि हा जितेंद्र आव्हाड हा भडवा यांनी आमच्या बाबासाहेबांचा अपमान केलेला आहे आणि याचा आम्ही सर्व भारतीय जनता पार्टीच्या वतीने निषेध करतो आणि असा पुढे कधी केला आंदोलन करू। भारत माता निषेध करतो। सर्वांना माहिती आहे ज्याला मी पाऊल म्हणतो, नाटककार कलाकार शरद पवारांचे दत्तक पुत्र जितेंद्र आव्हाड त्यांनी अनेक वेळा नाटक करून लोकांना दाखवलंय। नाटक असं करतो, कधी रडतो कधी हसतो। आता या नवीन नाटक करायची त्याला काय गरज होते? बाबासाहेबांना आम्ही विसरलो नाही। संविधानात बदल होऊन मारून अख्खा भारत यांनी हवा बनवला। या लोकांनी विसरलेलं आहे, बाबासाहेबांना विसरलेलं आहे, संविधानानं विसरलेलं आहे। जे लोक आमच्यावर आरोप करत होते की आम्ही सत्तेवर आल्यावर संविधानाला बदल करणार, पण आम्ही श्रद्धा आहे आम्हाला आस्था बाबासाहेबांचा। तुम्ही जे बघितलंय बाबासाहेबांचा एक मोठा फोटो त्यांनी पाडून आमचे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेबांचा आम्हाला मन दुखावलंय। आमच्या श्रद्धा आहे म्हणून भारतीय जनता पार्टी भिवंडी शहर जिल्हा निषेध व्यक्त करीत आहे। आणि तसंच या जितेंद्र आव्हाड या नाटककार या पावलीला या दत्तक पुत्राला आम्ही भारतीय जनता पार्टी भिवंडी शहर जिल्ह्यातर्फे त्याच्यावर गुन्हा दाखल करावा, गुन्हा नोंद करावा आणि त्याला फाशी जर देता येईल तर फाशी द्यावा, नाहीतर कमीत कमी अटक करावा। नाहीतर भारतीय जनता पार्टी भिवंडी शहर जिल्हा इथून इशारा देते की आम्ही आंदोलन इथे थांबवणार नाही। जोपर्यंत त्याला अटक करून आतमोर नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन चालूच ठेवू। भारत माता की जय। शरद पवारांचा माळीव पुत्र जितेंद्र आव्हाडांचं करायचं काय? जितेंद्र आव्हाडाचा पिसाळलेला कुत्र जितेंद्र आव्हाडांचं करायचं काय? निषेध होतो। घटना घडली बाबासाहेब आंबेडकर साहेबांना भाषण असो, संविधान बचाव असो, एकच भाषणाचा आवाज झाला होता। भिवंडीमध्ये मी येऊन पण त्यांनी भाषण केलं होतं। त्या मोदीजी आले तर आधार घ्या बाबासाहेब आंबेडकरांचा ते विचार ते संपवला, पण तो माणूस एक मंत्री राहिलेला माणूस नॅशनल टीव्ही समोर बाबासाहेब आंबेडकरचा फोटो काढतो। आजच्या तारीखमध्ये या भारतात कोणती ताकद नाही बाबासाहेब आंबेडकरची फोटोला जितेंद्र आव्हाडगिरी केलेला। त्यांनी इलेक्शन आलं का फक्त काहीतरी ॲक्शन करायची, दलितांना काय बोलायचं हे घाणेरडं पुस्तक करून हायलाईट होण्याचं काम जितेंद्र आव्हाड करतात। पण ह्यावेळेस तर त्यांनी आधी केलं तर ज्या डॉक्टर आंबेडकरांचं व्हायला पाहिजे असं मी माझ्या पार्टीतर्फे आणि माझी इच्छा व्यक्त करतो। आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भारतीय जनता पार्टीचा हे घाणेरडं कृत्य करून त्यांनी काय दाखवलं चिंता केलं मला काय समजत नाही, कारण की ज्या व्यक्तीच्या नावाने तुम्ही पूर्ण महाराष्ट्रात
याचा आम्ही भारतीय जनता पार्टी शहर जिल्ह्यातर्फे कठोर शब्दामध्ये तीव्र विरोध करतो. मी या निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये सातत्याने म्हणत आलेलो आहे. जितेंद्र आव्हाड यांचे दाखवायचे दात वेगळे आणि खायचे दात वेगळे आणि त्यांचा खरा जो चेहरा आहे तो आता परवाच्या मुद्द्यावरून आपल्या निदर्शनात सगळ्यांच्या आलेला विरोध करतो.